नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्मार्ट नर्सिंग नोट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत GNM सेकंड इयरमधील पीडियाट्रिक या सब्जेक्टमधला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे एक्झाममध्ये वारंवार विचारला जाऊ शकतो। कोलेस्ट्रम म्हणजे काय, त्याची डेफिनेशन्स, ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस, गैरसमज हे सर्व पाहू आपण या क्वेश्चनमध्ये। तर कोलेस्ट्रमची डेफिनेशन पाहू। स्टार्टिंगला, प्रसूतीनंतर पहिल्या 2-3 दिवसात स्तनातून स्रवणारे जाड पिवळसर द्रव म्हणजे कोलेस्ट्रम होय। म्हणजे प्रसूतीनंतर, डिलिव्हरीनंतर पहिल्या 2 ते 3 दिवसात 2 ते 3 दिवस जे काही मदरला फिडिंग येते ती फिडिंग जाड पिवळसर असते, त्याला कोलेस्ट्रम असे म्हणतात। कोलेस्ट्रमचे वैशिष्ट्ये पाहू। त्याचा रंग पिवळसर किंवा सोनेरी असतो। कोलेस्ट्रम हे जाड व घट्ट असते। कोलेस्ट्रम हे जाड असते, जाड स्वरूपाचे आणि घट्ट असते। प्रमाण कमी पण पौष्टिक। कोलेस्ट्रमचे प्रमाण हे कमी असते पण बाळाच्या आरोग्यासाठी ते खूप पौष्टिक असते, सहज उपलब्ध असते। कोलेस्ट्रम मिळवण्यासाठी कोणालाही जास्त कष्ट घेण्याची गरज नसते। ते बेबीच्या जन्मानंतर लगेचच मदरच्या ब्रेस्टमध्ये साचायला म्हणजे तयार व्हायला सुरुवात होते, त्यामुळे सहज उपलब्ध असते। रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। कोलेस्ट्रममुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। कोलेस्ट्रमची रचना म्हणजे घटक। कोलेस्ट्रममध्ये पुढील घटक असतात। फर्स्ट आहे प्रोटीन्स। प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणात कोलेस्ट्रममध्ये असतात। इम्युनोग्लोबिन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात असतात। व्हिटॅमिन्स ए, ई आणि के हे 3 व्हिटॅमिन्स कोलेस्ट्रममध्ये असतात। मिनरल्सही भरपूर प्रमाणात कोलेस्ट्रममध्ये असतात। व्हाईट ब्लड सेल म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी। पांढऱ्या रक्तपेशी हे कोलेस्ट्रममध्ये भरपूर प्रमाणात असतात। ग्रोथ फॅक्टर्स पण कोलेस्ट्रममध्ये असतात। फॅट व शुगर खूप कमी प्रमाणात कोलेस्ट्रममध्ये असतात। कोलेस्ट्रमचे फायदे। बाळासाठी काय फायदे आहेत ते पाहू। सुरुवातीला, बाळाची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। कोलेस्ट्रममुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती खूप जास्त प्रमाणात वाढते। संसर्गापासून संरक्षण करते। कोलेस्ट्रममुळे बाळाला लवकर कोणताही संसर्ग होत नाही। पहिली लस। कोलेस्ट्रमला हे बाळाची पहिली लस असं समजलं जातं। फर्स्ट इम्युनायझेशन म्हणून काम करते। म्युकोनियम बाहेर टाकण्यास मदत करते। कोलेस्ट्रममुळे म्युकोनियम बाहेर पडण्यास मदत होते। पचन संस्थेचा विकास करते। कोलेस्ट्रममुळे बाळाच्या पचन संस्थेचा विकास होतो। अतिसार व संसर्ग टाळते। अतिसार म्हणजे डायरिया व कम्युनिकेबल डिसीज टाळता येतात कोलेस्ट्रममुळे। आईसाठी काय फायदे आहेत हे पाहू। स्तन्यपान लवकर सुरू होते। गर्भाशय आकुंचन पावण्यास मदत होते। स्तनामध्ये दुधाची निर्मिती वाढते। हे आईसाठी फायदे आहेत। नेक्स्ट पाहू, कोलेस्ट्रम न देण्याचे गैरसमज। समाजामध्ये कोलेस्ट्रमबद्दल काही गैरसमज आहेत। कोलेस्ट्रम खराब आहे। नेक्स्ट, जड आहे। बाळाला पचायला जड आहे असं काही जणांची गैरसमज आहे। बाळाला अपायकारक आहे म्हणजे बाळाला याचा काहीही फायदा नाही असं समजलं जातं। हे सर्व गैरसमज आहेत। कोलेस्ट्रम न दिल्यास होणारे तोटे। फर्स्ट, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। कोलेस्ट्रम न दिल्यास बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। सेकंड, संसर्ग होण्याचा धोका वाढतो। कोलेस्ट्रम न दिल्यास संसर्ग जास्त प्रमाणात बाळाला होऊ शकतो। कुपोषणाची शक्यता। कोलेस्ट्रम मध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन आहेत। जर कोलेस्ट्रम बाळाला नाही दिले तर न्यूट्रिशन मिळणार नाहीत, त्यामुळे बाळाची कुपोषण होऊ शकतं। नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी। तर फर्स्ट आहे, आईला कोलेस्ट्रमचे महत्त्व समजावणे। बेबीच्या मदरला कोलेस्ट्रमचे जे काही फायदे आहेत आणि महत्त्व आहे ते समजावून सांगावे।
जन्मानंतर लगेचच स्तनपान सुरू करणे. बेबीच्या जन्मानंतर लगेचच 1-2 तासात बाळाला फीडिंग देण्यास सांगावे. गैरसमज. मदरच्या मनात जे काही गैरसमज असतील ते दूर करून स्तनपान देण्यास सांगावे. योग्य स्तनपान करण्याची पद्धत शिकवणे. बेबीच्या मदरला स्तनपान करण्याची योग्य पद्धत समजावून सांगावी. त्यानंतर स्तनपान देण्यास सांगावे. निष्कर्ष. कोलेस्ट्रॉल हे बाळाचे अमृत आहे. ते बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ते बाळाचे अमृत म्हणून समजले जाते. प्रत्येक न्यूबॉर्न बेबीला कोलेस्ट्रॉल हे दिलंच पाहिजे व देण्याची गरज आहे. हे होतं आपलं कोलेस्ट्रॉल हा क्वेश्चन आणि आन्सर. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला भेट द्या. आणि नेक्स्ट आपला व्हिडिओ लगेचच आज किंवा उद्या येऊ शकतो. त्यासाठी रिपीट एकदा चॅनलला भेट द्या. थँक्यू.